तमिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर सध्या बघायला मिळतोय। अभिनेता थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने सगळ्यांना धक्का दिलेला आहे आणि सत्तेच्या दिशेने दमदार अशी वाटचाल केली आहे। 110 जागा जिंकत या नवख्या टीएमके पक्षाने सत्ताधारी डीएमके आणि एआयडीएमके अशा दोन्ही पक्षांना जोरदार धक्का दिलेला आहे। तमिळनाडूमधील राजकारणामध्ये गेली 49 वर्ष केवळ द्रमुक आणि अण्णा द्रमुक या पक्षांचंच वर्चस्व होतं आणि दोन्ही पक्षांची अनेक वेळेला तमिळनाडूमध्ये आलटून पालटून सत्ता देखील राहिलेली आहे। पण अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाने याच राजकीय वर्चस्वाला भेदलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे आणि थेट सत्तेच्या खुर्चीवरती आता ते विराजमान होत आहेत। त्यामुळे विजय हा आता मुख्यमंत्री होणार आहे का हे बघणं देखील औत्सुक्याचं असणार आहे। दरम्यान विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर यांनी आता काँग्रेसला टीव्हीकेच्या सोबत युती करण्याचा देखील प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाने इतिहास रचलाय। स्वतःचा पक्ष स्थापित करून तमिळनाडूमध्ये सत्तेत येणारा हा पहिला अभिनेता आहे। त्याच्या टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक कामगिरीच्या नंतर तर त्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये। विजय यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केलाय। यामध्ये विजय यांच्या परिवाराने शिट्टी वाजवून आणि नाचूनही आपला आनंद साजरा केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।